सगळ्यांसाठी जगताना मी मात्र स्वतःलाच विसरले होते, पण आजपासून मी ठरवलंय की माझ्या स्वतःसाठीही थोडा वेळ काढीन. स्वतःसाठी घेतलेला हा काही मिनिटाचा वेळ मला ऊर्जा प्रदान करेल. मी एक गृहिणी असले तरी काय झाले, माझ्या स्वप्नांनाही तर जागा आहेच ना. भलेही मी एक गृहिणी आहे, पण त्याचबरोबर मी एक स्त्री सुद्धा आहे. माझीही काही स्वप्न आहेत, माझी ओळख आहे आणि कुटुंबासाठी जगताना स्वतःलाही जपणं हीच माझी खरी ताकद आहे. तर चला असो, खूप झाल्या मोठ्या मोठ्या गोष्टी, आता येऊ मेन पॉइंट वरती. तर असेच काही विचार होते जे तुमच्यासोबत शेअर करायचे होते. आपण ही तर तसंच करतो ना, सकाळी सगळ्यांचं ध्यान ठेवतो, सगळं काम करायचं, पण स्वतः डोकं विचारायचा सुद्धा आपल्याला वेळ नसतो. हाय हॅलो गुड मॉर्निंग, कशा आहात सगळेजण. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज म्हटलं इथूनच व्लॉगची सुरुवात करूया. घरातली सगळी कामे तर झाली आहे. रोज रोज काय तीच ती कामे दाखवावी. सकाळची आपले तीच कामे असतात, झाडू पोछा, कपडे भांडे, स्वयंपाक करणं, हीच कामं असतात रोज रोज. आपली दुसरी कुठली कामं असतात. तुमचं आणि माझं रुटीन सेमच आहे. कुणाकुणाचं थोडंसं वेगळं असू शकते, कुणाचं लवकर होते, कुणाचं उशिरा होते. तर माझं घरातलं सगळं काम मी 10-10:30 वाजेपर्यंत मला कंप्लीट करावंच लागते, कारण की मला मग स्टिचिंगचे व्हिडिओही शूट करायचे असतात त्यासाठी. आणि आताही माझं सगळं काम कंप्लीट झालेलं आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी कालच एक शूट केला होता, म्हणून आज शूट करायचा नाहीये, फक्त त्याची एडिटिंग बाकी आहे, तर तो मी दुपारी करणार आहे. आज एकादशी आहे, आज उपवास आहे माझा. आणि आता थोडेसे मला ते रताळू बाफायचे आहे आणि आज चिकूचा ज्यूस सुद्धा बनवायचा आहे. तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन, कसं बनवते, काय बनवते ते. अगदी टेस्टी लागते आणि एकदम सोपं आहे बनवणं. तर चला आधी मी रताळे बाफून घेते, तर माझ्या सोबत राहा. तर याला रताळू नाही साकरू म्हणतात आणि मी विसरलेच होते, म्हणून व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला रताळूच म्हणून दाखवत होते आणि आता व्हॉइस ओव्हर करते आहे तेव्हा मला कुठे आठवण झाली. तर चला असो, हे साकरू आहेत. याला खूप जास्त माती चिकटलेली असते, म्हणून याला आधी स्वच्छपणाने धुवून मगच याला बाफायचे आहेत. तर याला बाफण्याची एक वेगळीच ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, व्हिडिओला नक्कीच पहा. आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं, आपण घरातला सगळ्यांना वेळ देतो, सगळ्यांची कामं करतो, पण आपण स्वतःलाच वेळ देत नाही. म्हणून आजपासून मी सुद्धा ठरवलेलं आहे, मीही तशीच आहे, मी काही वेगळी नाही आहे. सकाळ सकाळी कामं आवरताना डोकं विचारायला सुद्धा वेळ मिळत नाही, पण आजपासून मी ठरवलं आहे की सगळं कामं भलेही डोकं न विचारता करेन, पण सगळं कामं झाल्यावर तरी थोडासा वेळ स्वतःसाठी काढीन आणि स्वतःही थोडंसं तयार व्हायचं, थोडंसं नीटनेटकं राहिलं की आपल्यालाही फ्रेश वाटते आणि मग दुसरी कामं करायलाही आपल्याला पॉझिटिव्हिटी येते. म्हणून दुसऱ्यासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी तरी थोडंसं तरी तयार व्हायलाच पाहिजे, म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटते. आणि असं नाही आहे की मी व्लॉगिंग करते म्हणून तयार होते, पण तसंही आपल्याला थोडं तरी तयार व्हायलाच पाहिजे, म्हणजे दिसायलाही छान दिसते. बरेच जण याला पाण्यामध्ये उकडतात, पण ते पाण्यामध्ये उकडल्याने अगदी पांचट लागतात, म्हणून मी पाण्यामध्ये अजिबात उकडत नाही. याला असं थोडंसं तेल टाकायचं आणि मग याला उकडायचे. अगदी मंद गॅसवरती याला 10-15 मिनिटं होऊ द्यायचं आहे. 1 किंवा 2 शिट्टी होते, नाहीतर शिट्टी होत सुद्धा नाही. एकदम लो फ्लेमवरती होऊ द्यायचं आणि एकदम टेस्टी लागतात. पाण्यामध्ये जर बाफले तर बाफून तर जातात, पण ते थोडेसे पांचट लागतात, म्हणून मी पाण्यामध्ये कधीच बाफत नाही, असे तेलामध्येच बाफते. खूप छान लागतात. आणि तुम्हाला हे कसे खायला आवडते मला नक्कीच सांगा. मला तर हे दुधामध्ये जसं आपण शिरा बनवतो ना, त्याप्रमाणे खायला आवडते. आणि निस्ते मुलं तर निस्तेही खातात, असे गोड असतात ना साकरू, म्हणून छान लागतात असेही खायला. तर तुम्ही कशा प्रकारे खाता मला नक्कीच सांगा. चला मी आता बाफल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवेन, तोपर्यंत मी दुसरं काम करून. चला, अगदी मस्त 10-15 मिनिटातच आपले हे साकरू बाफून तयार झालेले आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये होतात. जराही जास्त तेल वापरायचं नाही आणि अगदी मस्त बाफले जातात. पाण्यामध्ये बाफले की ते थोडे पांचट लागतात, म्हणून मी असे तेलामध्ये बाफत असते. अधूनमधून फक्त 2-3 वेळा याला हलवत राहायचं आहे, नाहीतर मग ते खालून जळायला लागतात. आणि मस्त लागतात हे खायला, गोडचट असतात ना त्यामुळे. आणि याच्यामध्ये भरपूर असं फायबर आणि विटॅमिन्स असते, म्हणून हे हिवाळ्यामध्ये तर खाल्लंच पाहिजे. आता मी याला सोलून घेते आणि मी एक माझ्या पद्धतीने याला खाते. तुम्ही कशा प्रकारे खातात मला नक्कीच सांगा. याला मी कूस करून यामध्ये दूध टाकून आणि साखर टाकून मग खाते. खूप जास्त आवडते मला हे. मला माहिती ही थोडी गावठी पद्धत आहे खाण्याची, पण ज्याची त्याची खाण्याची आवड निवड असते. आणि लहानपणी तसंच खाल्लेलं आहे, म्हणून तो टेस्ट आता तोंडात राहिलेला आहे, म्हणून तसंच खायला आवडते. आणि हे निस्तेही खूप छान लागतात. चला, बोलता बोलता मी सगळेच साकरू सोलून घेतले. मुलांना मेहनत नको करायला. आता मी कसं बनवते आहे तेही तुम्ही बघून घ्या.
साकरूची कुणी कुणी भाजीही बनवते आणि कुणी कुणी याला तळून चिप्स सारखे सुद्धा खाते, पण मी अशीच खाते. असं खायला कुणाकुणाला आवडते मला कमेंट करून नक्कीच सांगा. याच्या साकरूचा आपण शिरा बनवूनही खाऊ शकतो, पण मला असं दूध आणि साखर घालून खूप जास्त आवडते. लहानपणी खाल्लेलं आहे म्हणून असंच आवडते आता खायला. कधी कधी खायचं असते, रोज तर आपण खात नाही. छान लागते, पण खाल्लं नसेल तर एकदा खाऊन बघा. लहानपणीची आठवण येईल तुम्हाला पण. चला, दुपारच्या वेळेमध्ये व्हिडिओची कामं थोडीशी केली आणि डायरेक्ट आता 4 वाजताच तुम्हाला भेटत आहे. 4 नाही 5 वाजले आहेत आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करत आहे. आणि एकाच वेळेस मी किचनमध्ये घुसले की 2-3 वेळाचे काम करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळचीही थोडीफार तयारी करून ठेवते आणि आताचीही तयारी एका पाठोपाठ एक करते, म्हणजे कामं आपली अगदी फटाफट होतात. किचनमध्ये एक वेळा घुसलं की मग सगळं काम एका पाठोपाठ एक केलं की मग आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि मग दुसऱ्या दिवशीही आपल्याला तेवढं बर्डन होत नाही. आता इकडे मी भेंड बटाट्याची भाजी टाकून ठेवली आहे आणि उद्या सकाळी मला टिफिनमध्ये मेथी बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी बटाटेही मी आत्ताच बाफून ठेवले, म्हणजे सकाळी जास्त घाई गडबड होणार नाही आणि मग सकाळचं टिफिनची भाजी अगदी 5 मिनिटात बनवून तयार होईल. तर चला, बटाटे बाफून कापून आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. आणि आज माझा उपवास आहे, त्यासाठी आज मी चिकूचं ज्यूस बनवणार आहे. खूप छान लागते चिकूचं ज्यूस, मला खूप जास्त आवडते. तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया. स्वयंपाक झालेला आहे आणि जेवण करायला अजून थोडासा उशीर होता. म्हटलं चिकूचे ज्यूस बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे जेवण झाल्यावर मग थोडासा कंटाळा येतो कामं करायला. आणि चिकूचे ज्यूस बनवायच्या वेळेस मी सगळे चिकू सोलून मस्त कापून घेतले आणि त्यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची आहे. तर 3-4 चमचे साखर घातली होती मी. त्यानंतर यामध्ये मी थोडेफार काजू आणि बदामसुद्धा घातले आहेत. नाही घातले तरीसुद्धा टेस्टीच लागते चिकूचा ज्यूस, पण होते घरामध्ये तर मी थोडेसे घातले. 5-6 काजू आणि 5-6 बदाम घातलेले आहेत. आणि आता थंडी सुरू आहे तर बर्फ घालायची एवढी काही गरज पडत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये केलं तर मग त्यामध्ये बर्फ घातला की अजून छान लागते, थंडगार पेलं की. आणि आता मी मलाईसोबतच थोडं दूध घातलेलं आहे. आता थोडंसंच घातलेलं आहे, थोडं दूध घालून आधी वाटून घ्यायचं आहे. जास्ती दूध जर घातलं ना की मग ते काजू बदाम बरोबर वाटले जात नाही, म्हणून आधी थोडंसं दूध घालून बरोबर वाटून घ्यायचं आहे. सगळं अगदी मिक्स होऊन गेलं की नंतरच मग जेवढं दूध आपल्याला घालायचं आहे तेवढं घालायचं. आधी मी थोडंसं घातलेलं होतं, नंतर अमूल गोल्ड दूधची 1/2 लिटरची पिशवी मी पुरी घातलेली आहे. आम्ही सगळेच जण पिणार आहोत म्हणून. तर आज माझा तर उपवास आहे, मला काही जेवण करायचं नाही आहे, म्हणून मी ज्यूसच घेणार आहे. तशी मी भगर केली होती, पण म्हटलं सगळ्यांसाठीच करणार आहे तर थोडं जास्तच करूया. मग दूध घालून याला थोडंसंच फिरायचं आहे. आधीच आपण बरोबर मिक्स करून घेतलं होतं, म्हणून दूध घातल्यानंतर थोडा वेळच याला फिरवायचं आणि मस्त ज्यूस बनवून तयार होते. अगदी टेस्टी लागते हे ज्यूस. तुम्ही आधी केलं नसेल तर एकदा नक्कीच करून बघा. आणि सोबतच हातोहात मी मिक्सर मशीन बी पुसून ठेवून दिली. थोडंसं दूध माझ्याने सांडलंच होतं म्हणून बरोबर पुसून ठेवून दिली. आणि बघा अगदी मस्त घट्टसर चिकूचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे. आता किचनवरती एवढा सगळा राडा तुम्हाला दिसतोय, तो सगळा मला पुसून साफ करायचा आहे. अगदी किचन नीट नेटकं करून ठेवायचं आहे आणि भांडेसुद्धा घासायचे आहेत. अजून तर जेवणसुद्धा बाकी आहे. आता फक्त ज्यूस बनवून मस्त फ्रीजमध्ये ठेवून देते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.